नमस्कार मंडळी, नमस्कार 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 नमस्कार. मी नागेश गोसावी दिवाळी नंतर आपलं स्पेशली माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. ठाण्यामधील प्रोजेक्ट परत एकदा असा आणलाय ज्याची सुरुवात थोडीशी वेगळी करण्याचा प्रयत्न केलाय. का? कारण की तुम्ही माझ्या मागे बघू शकतात संजय गांधी उद्यान वन परिक्षेत्र येऊन. हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे तुम्हाला की हा जो प्रोजेक्ट आहे हा तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीमधून जस्ट इमॅजिन करा. एक 45 फ्लोअरचा टावर आहे आणि समोर मला येऊरचा डोंगर लाईफ टाइम बघायला मिळणार आहे. वर्तनगर, शास्त्रीनगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, भीमनगर, तसं या बाजूला तुमचा वसंती विहार असेल. तुम्ही जर या परिसरामध्ये प्रॉपर्टी बघताय 1 BHK 2 BHK नवीनच प्रोजेक्ट लॉन्च झालाय जो तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करेल. पण तुम्हाला हे लोकेशन दाखवण्याचं कारण हेच आहे, तुमच्या घराच्या बाल्कनीमधून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा व्ह्यू मिळतोय. ही झाली लोकेशन बद्दल माहिती. वर्तनगर, शास्त्रीनगर या लोकेशन मध्ये प्रोजेक्ट आहे. हा तुमचा पोखरण नंबर 1 असेल. पोखरण नंबर 2 कनेक्टिव्हिटीवरती असलेला प्रोजेक्ट आहे. मेन बँग ऑन रोडला आहे. आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट ह्या लोकेशनला आले त्या प्रोजेक्टचा ड्रॉबॅक काय होता ते सगळे आतमध्ये होते. हा जो प्रोजेक्ट आहे हा मेन रोडला आहे. या प्रोजेक्टमध्ये इतरांपेक्षा वेगळे पॉईंट काय हे तुम्हाला मी साईटवर जाऊन सांगतो. तुम्हाला एवढं सांगेल, उपवन सारखा लेक बाजूला आहे. तुम्हाला उपवन फेस्टिवल हा खूप मोठा फेस्टिवल ठाण्यामध्ये होतो. उपवनचा लेक बाजूला आहे. पोखरण नंबर 1, 2 लोकेशनला 1 BHK 2 BHK बघतायत. जो रोडला लागून असेल त्याच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला असा व्ह्यू मिळतोय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा व्ह्यू मिळणार आहे. ही झाली लोकेशन बद्दल माहिती. ठाणा स्टेशन बघायला गेलं तर 15 ते 20 मिनिटं. सिंगाणे हायस्कूल बाजूला आहे. शाळा बघायला गेलं तर साईबाबांचं मंदिर वर्तनगर लोकेशनला आहे. त्यानंतर तुमचं अय्यप्पा मंदिर असेल. म्हणजे रात्री मध्यरात्री कधी पण या गजबजलेला एरिया वर्तनगर, शास्त्रीनगर एरिया, या लोकेशनला शिवायनगर एरिया, या लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे जिथून तुम्हाला संजय गांधी नॅशनल पार्कचा व्ह्यू तुम्हाला लाईफ टाइम येणार आहे. आता मी तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन टावर दाखवतो कसा दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये काय पॉईंट आहे जे बाकीचे डेव्हलपर देत नाही, हा डेव्हलपर देतोय. चला बघूयात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्क तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये मी तुम्हाला एंट्रन्स गेट दाखवला, पण डेव्हलपरचं ऑफिस बघा. डेव्हलपरची पूर्ण ऑफिसची थीम आहे ना जंगल थीम वरती. त्याचं कारण एवढंच आहे कारण तुम्हाला तुमच्या घरामधून लाईफ टाइम तुम्हाला संजय गांधी नॅशनल पार्कचा व्ह्यू मिळणार आहे. वर्तनगर, शिवायनगर, शास्त्रीनगर या लोकेशनला मी बरेचसे व्हिडिओ केले, पण या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट का घ्यावा त्याची काही ठराविक कारण आहेत, ते बाकीचे डेव्हलपर देत नाहीत. समजून घ्या तुम्ही. एक 45 फ्लोअरचा टावर, त्याच्यामध्ये डेव्हलपर सरफेस कार पार्किंग देतोय. म्हणजे बाकी ठिकाणी तुम्हाला टावर पार्किंग बघायला मिळेल, की तुमचा वेळ जातो. इथं तुम्ही डायरेक्ट जाऊन तुमच्या पोडियम लेवलला पार्किंग आहे, सरफेस कार पार्किंग जशी मॉलमध्ये असते तशी पार्किंग तुम्हाला इकडे मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा यूएसपी पॉईंट अम्युनिटीज. तुम्हाला स्विमिंग पूल, इन्फिनिटी स्विमिंग पूल डेव्हलपर रूफटॉप वरती देतोय. अम्युनिटीज मध्ये मला वरती अम्युनिटीज मिळतात. म्हणजे तुम्ही खाली बघत आहात, खाली रिटेल शॉप, त्यानंतर रिटेल ऑफिस आणि वरती तुम्हाला पूर्ण एक फ्लोअर डेव्हलपर तुम्हाला अम्युनिटीज म्हणजे इंडोर गेम्स असतील, म्हणजे जिम असेल, एवढ्या सगळ्या लक्झरी सेगमेंटमध्ये ज्या अम्युनिटीज मिळतात त्या तुम्हाला इथं बघायला मिळतात. तिसरा प्लस पॉईंट असा आहे, डेव्हलपर 6 फ्लॅटसाठी 5 लिफ्ट देतोय. एवढे यूएसपी पॉईंट आहे या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेण्याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफ टाइम तुम्हाला असा व्ह्यू मिळणार आहे, तो संजय गांधी नॅशनल पार्कचा ओपन व्ह्यू मिळणार आहे, कोणतंच ऑब्स्ट्रक्शन नाही. हे बघू शकता तुम्ही. 1 BHK जोडी लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. 1 BHK जर या लोकेशनला पोखरण नंबर 1 आणि 2 ला बघायला गेलं तर कार्पेट एरिया लोकांना 350-400 आतमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागतो. तिथेच डेव्हलपर मला 426चा एरिया कार्पेट देतोय. मातांनो, भगिनींनो, माझ्या युट्यूबच्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघितले असाल. वर्तनगर लोकेशनला मी खूप सारे व्हिडिओ केलेत, पण कार्पेटमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण घरामध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतो. डेव्हलपर 426चा कार्पेट देतोय. 2 BHK बघाल 600+ कार्पेट, वेगवेगळे मल्टिपल व्हेरियंट आहे. अगदी 650च्या आसपास कार्पेट बघतात. 2 BHK रोडला लागून प्रोजेक्ट बघतात, हा बेस्ट ऑप्शन आहे. प्राइस वाईज बघायला गेलं तर 1 BHK ची प्राइस 89 लाख पासून सुरू होते. 89 लाख मध्ये पण बेस्ट काय करतात ते तुमच्यासाठी करेल. 2 BHK 1,21 लाख प्लस टॅक्सेस. तुमचं बजेट 15-21 आहे. एकदा फक्त व्हिजिट करा. मला लोकेशन आवडेल. डेव्हलपर जे काय देतो तुम्ही बघा. मला माय1 कन्स्ट्रक्शन 3 ते 4 वर्षामध्ये पजेशन आहे. पेमेंट फ्लेक्सिबिलिटी. तुम्हाला असं वाटतं तुमची सेल ऑफ प्रॉपर्टी आहे, मला असं वाटतं तुमच्याकडून तरी फंड येणार आहे, मला टाइम पाहिजे, डेव्हलपर पेमेंट प्लॅन देतोय. 25%, 25%, 25%, 25%. बुलेट प्लॅन तुम्हाला इथं बघायला मिळणार. तुम्हाला बर्डन नाही, फक्त डेव्हलपरला प्रत्येक वर्षी 25% पेमेंट द्यायचं आहे. तर मग विचार कसला करतात? इट्स अ बँग ऑन. वर्तनगर, शिवायनगर, शास्त्रीनगर, भीमनगर या परिसरात तुम्ही राहत असाल
किंवा तुम्ही या परिसरात प्रॉपर्टी बघत असाल तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा। आणि मला तर माहीतच आहे, मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंही ब्रोकरेज घेत नाही, मला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर असं घराच्या समोरून बाल्कनी तुमच्या घरामधून लाईफ टाईम तुम्हाला संजय गांधी नॅशनल पार्कचा व्ह्यू मिळतोय अशा पद्धतीने तुमचं घर बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।